हॅलो फ्रेंड्स, मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केली आहे। ब्लॉग पूर्ण चॅनलवरती अपलोड झाला आहे, तर पूर्ण प्लीज बघा। आता मटणाची भाजी करायची म्हणून मी कांदा भाजत टाकला आहे आणि इकडे पीठ पण भिजवले मी। तर बघा, माझी चपाती किती सुंदर अशी फुगली। गरमागरम भाजीसोबत गरमागरम चपाती खायला खूपच मस्त वाटते। अर्थात बाजरीची भाकर त्याच्याहूनही चांगली लागते। तर बघा, माझ्या मटणाची भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लॉग अपलोड केली आहे, तर तिथे जाऊन बघा। मटणाची भाजी एकदम हॉटेलसारखी भाजी। आणि अशी भाजी कोणकोणाला आवडती कमेंट करून सांगा। मला तर खूप जास्त आवडती। पीस नाही आवडत मला, फक्त रसाच आवडतो। आता बाकीच्या चपात्या मी करते। सगळ्यांचे जेवण वगैरे झाले, तिथलं क्लीन करून घेतलं। छोटीशी रूम आहे म्हणून पटकन होत नाही माझ्याच्याने। आणि सगळे भांडे बाथरूममध्ये नेऊन ठेवले मी। बाथरूममध्ये भांडे वगैरे घासते, खाली जागा नाही। आणि गच्चीवरून मी कपडे काढून आणले। तर बाहेर बघा, खूप जास्त प्रमाणे ऊन आहे। सकाळी थंडी वाजते, दुपारी ऊन लागतं। आणि त्या साईडच्या घरी आम्ही गेलो तिथली साफसफाई करायला, आणि तिथं खूपच जास्त खड्डे खुड्डे होते। आणि ते सगळं आम्ही काढलं। नवीन रंग द्यायचा होता म्हणून ते काढल्याच्या नंतर खाली बघा किती धूळ पडलेली आहे। आता ते मी झाडून वगैरे स्वच्छ करून घेते। पूर्ण घर क्लीन केलं। आता बघा, मी झाडतीये। खूपच जास्त शिंका होत होत्या म्हणून मी नाकाला रुमाल बांधला। जिथं जिथं आम्ही खड्डे केले होते तिथे ते आता ते पुट्टी भरताय। आणि संपूर्ण घराला त्यांनी पुट्टी भरून झाली। आता मी घर मस्त डेकोरेशन करणार आहे। याचा ब्लॉग मी माझ्या चॅनलवरती भारती पवार ब्लॉग नाशिक यावर अपलोड केला आहे। आजचा ब्लॉग कसा वाटला ते थँक्यू।